गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला, गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। मुहूर्त मेढम गोरानडे न्यायमूर्तींनी रोवली, जोड त्याला वझेराव साहेबांची मग लाभली। कुसुमांच्या या गावामध्ये, कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला, कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। पुष्प गुंफिले सुंदर पहिले वाचस्पती भिडेनी, ज्ञान कुंभ तो प्राशन केला पुण्यवान लोकांनी। परंपरेला जगद्गुरूंचा, परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला, परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। अहो देव मामले दार पटांगण फुलू फुलू लागले, लोकहिताला शिलेदार ही निस्वार्थी लाभले। खडतर होता मार्ग तरी पण, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। गांधी नेहरू सरोजिनी अंधोंडो केशव कर्वे, स्वप्न दिले स्वातंत्र्यवीरांनी स्वतंत्रतेचे नवे। स्वरलतिकेचा स्वरसागर हा, स्वरलतिकेचा स्वरसागर श्री गोदेला भेटला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। आचार्यात्रे हिंदुहृदय सम्राट धडाडून गेले, विचारवंतांच्या प्रतिभेचे दर्शन येथे घडले। प्रबोधनाच्या नव्या युगाचा, प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला, प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। वैभवशाली परंपरेला जतन करूया सारे, ज्ञानामृत हे घेण्यासाठी गोदा काठी या रे। कला गुणांचा संस्कारांचा, कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा, कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। वसंत व्याख्यानमालेचं आजचं हे 14वं पुष्प नाशिकचे माजी महापौर स्वर्गीय पंडितराव खैरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित करण्यात आला आहे।
आज आपण थोड्या वेगळ्या वाटेने या ठिकाणी चाललो आहोत. दरवर्षी आपण या छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या शौर्याच्या गाथा सांगणारी व्याख्यानं आयोजित करत असतो. यावेळेला मात्र प्रत्यक्ष भारताच्या सीमारेषांचं संरक्षण करणाऱ्या व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून आपण सध्याचे योद्धा आणि सध्याचं युद्ध हे कसं असतं हे समजावून घेणार आहोत. त्यासाठी आपल्यामध्ये निवृत्त स्क्वॉड्रन लीडर सुप्रिया छित्रे आणि लेफ्टनंट कर्नल गणेश एलिस हे उपस्थित आहेत. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं जोरदार स्वागत करूया. त्यांच्या व्याख्यानानंतर नंदकुमार देशपांडे प्रस्तुत सुधीर फडके ते श्रीधर फडके हा गाण्यांचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. प्रारंभी आपण स्वर्गीय पंडितराव खैरे यांच्या जीवनावरील चित्रफित बघूया आणि त्यानंतर मी पाहुण्यांना विनंती करतो की आपण छत्रपती संभाजी महाराज आणि स्वर्गीय पंडितराव खैरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करावा. पंडितराव तथा पंढरीनाथ सहदेवराव खैरे, BA अर्थशास्त्र अशी पदवी प्राप्त केलेले पंडितराव नाशिक पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक या नाशिकच्या पहिल्या सहकारी बँकेचे ते 40 वर्ष संचालक होते. त्यातून गरजूंना मदतीचा हात देऊन त्यांच्या पायावर त्यांना उभं केलं. नाशिक नगरपालिका ते महापालिका या कालावधीत ते सातत्याने नगरसेवक होते. 1996ला त्यांनी महापौर पदही भूषवलं. त्यांच्या कार्यकाळात नाशिकची भूमिगत गटार योजना, गंगापूर धरणातून थेट पाईपलाईनद्वारे महानगराला पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली. तसंच धरणाखाली 70 एकर जागेवर सिटी पार्क उभारावं ही संकल्पना देखील त्यावेळी त्यांनी मांडली होती. आधाराश्रम, श्री कामेश्वर बाबा आश्रम या संस्थांचे विश्वस्त म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले. नाशिक संघर्ष समितीचे ते अध्यक्ष होते. रोकडोबा तालीम संघ आणि रोकडोबा मित्रमंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी बलशाली युवक घडवण्याचा सदैव प्रयत्न केला. त्यांच्या पश्चात शाहू खैरे त्यांचे कार्य पुढे नेण्याचे कार्य यशस्वीपणे करत आहेत आणि सुपुत्र योगेश हॉटेल व्यवसाय नेटकेपणाने सांभाळत विविध सामाजिक संस्थातही कार्यरत आहेत. स्वर्गीय पंडितराव खैरे यांना नाशिक वसंत व्याख्यानमालेतर्फे विनम्र अभिवादन. आज आपल्याशी 2 वक्ते संवाद साधणार आहे. सर्वप्रथम आपण या ठिकाणी लेफ्टनंट कर्नल गणेश एलिस जे आत्ता आपल्या नाशिकच्या देवळालीमध्ये कार्यरत आहेत त्यांच्या परिचयाची चित्रफित बघूया. महाराष्ट्राच्या नकाशात सोयगाव गावाचे छोटे गाव आहे जे आजही बऱ्याच जणांना माहिती नाहीये. छत्रपती संभाजीनगर येथील या छोट्याशा गावातून एक लहान, बुद्धिवान, जिद्दी, ध्येयाबद्दल उत्कट असणारा मुलगा गणेश रवींद्र एलिस याने आपले 4थीपर्यंतचे शिक्षण सोयगावमध्ये घेतले. त्याने आपली आवड शस्त्र आणि शास्त्रात आहे हे ओळखून स्वतःचे ध्येय गाठण्यासाठी, आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नाशिकला स्थलांतरित होण्याचा निर्णय चक्क 5वीत असताना घेतला. गणेश 4थीमध्ये असतानाच टायपिंग इतकी फास्ट करायचा की त्याला जादूगर म्हणून सगळे ओळखायचे. 5वीत असताना ज्याने आपले ध्येय ओळखले यावरून आपण अंदाज लावू शकतो की हा एक
असामान्य मुलगा आहे. दिवस रात्र एक करत लगन आणि मेहनतीच्या जोरावर अलाहाबाद येथे SSB उत्तीर्ण केले. यानंतर त्याने NDA खडकवासला पुणे येथे प्रशिक्षण घेतल्यानंतर तो इंडियन मिलिटरी अकादमी देहरादून येथे गेला आणि वयाच्या 22व्या वर्षी लेफ्टनंट पदासह एक तरुण ऑफिसर बनला. हे सर्व त्याच्या प्रयत्नांशिवाय आणि त्याच्या पालकांच्या आशीर्वादाशिवाय शक्य नव्हते. गणेश याचे वडील एक गरीब मजूर होते जे रोजंदारीवर काम करत होते आणि आई एक कष्टकरी शिंपी होती जे आपल्या मुलाच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी आपले गाव सोडून नाशिक पंचवटीमध्ये स्थलांतरित झाले. इथेही त्यांनी आपले कष्ट जोमात सुरू ठेवले. मुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी झटत राहिले. आपल्या सर्वस्वाचा त्याग केला आणि गणेशसुद्धा इतका जिद्दी आणि मेहनती होता की त्याने आपल्या आईवडिलांना अभिमान वाटावा यासाठी आपले 100% दिले. गणेश याने त्याचे शिक्षण नाशिक येथे रामभूमी भोंसला मिलिटरी स्कूलमध्ये पूर्ण केले. कवी कुसुमार्गज, विजय तेंडुलकर, श्रीकांत बेनी यांनीही गणेशची जिद्द हुशारी पाहून भोंसला मिलिटरी स्कूलमध्ये त्याचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक पाठबळ दिले. त्याने तेथे शस्त्र आणि शास्त्राचा अभ्यास केला. तेथे त्याची SPI औरंगाबादमध्ये निवड झाल्यानंतर त्याने अवघड अशी UPSCची परीक्षासुद्धा उत्तीर्ण केली. त्याने त्याच्या युनिटमध्ये उत्कृष्टतेसाठी अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. गणेशची जम्मूमधील अखनूर येथे कमांडिंग ऑफिसर म्हणूनही नियुक्ती झाली होती. गणेशने त्याच्या कार्यकाळात अनेक सैनिक कुटुंबाची आणि अधिकाऱ्यांची मने जिंकून अप्रतिम काम केले आहे. त्याला युनिटचा वाघ म्हणून संबोधले जायचे. आता त्याची नियुक्ती देवलाली कॅम्प नाशिक येथे आहे. कर्नल गणेश रवींद्र एलिसचा अभिमान आज संपूर्ण नाशिक शहराला आहे. गणेश सांगतात, गणेश आणि त्यांच्या परिवारासाठी हा एक अभिमानाचा क्षण आहे की ज्या व्यासपीठावर अनेक थोर व्यक्तींनी सत्कार स्वीकारले त्या वसंत व्याख्यानमाला या मंचावर आज त्यांना पाहुणा वक्ता म्हणून आमंत्रित केले गेले. पण आपल्यासाठी आनंदाची गौरवाची बाब म्हणजे आज कर्नल गणेश रवींद्र एलिस आपल्या सोबत असून आज ते आपल्याला योद्धा आणि युद्ध याबद्दल माहिती देणार आहेत. या ठिकाणी गणेश आई बाबा आणि त्यांच्या पत्नी देखील आहेत. मी त्यांना कृपया व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. आपण या ठिकाणी आता गणेशचा सत्कार करूया. सन्माननीय योगेश खैरे हा सत्कार करतील. शाळकरी विद्यार्थी असलेला गणेश आपल्यामध्ये लहानपणी वसंत व्याख्यानमालेची भाषणं ऐकायला यायचा आणि आज तो एवढ्या मोठ्या पदावर पोहोचला आहे. आपल्या सर्वांनाच याचा अतिशय अभिमान वाटतो. यानंतर आपण निवृत्त स्क्वॉड्रन लीडर सुप्रिया चित्रे यांचा परिचय जाणून घेऊया. शाळेतून आल्यानंतर हा टाइमपास असायचा की विमानं उडताना आणि लँड होताना बघायची आणि मोजायची. जसं वुमन एम्पॉवरमेंट तसं मॅन एम्पॉवरमेंट कधी म्हणतो का? कारण आपण हे कन्सिडर करतो की मेन आर एम्पॉवर्ड. सो रादर दॅन वुमन एम्पॉवरमेंट लेट्स कॉल इट इन्स्पिरेशन. आपल्या बरोबर आहेत स्क्वॉड्रन लीडर सुप्रिया चित्रे. सुप्रिया चित्रे या आता निवृत्त आहेत, मात्र 10 वर्षांसाठी त्यांनी एअरफोर्समध्ये कार्य केलेलं आहे आणि उडान फाउंडेशनच्या माध्यमातून त्या प्रशिक्षणही देत आहेत. काय काम केलं, काय अनुभव घेतला? बरं, मी एज्युकेशन ऑफिसर होते इंडियन एअरफोर्समध्ये. 10 वर्षाचं माझं शॉर्ट सर्व्हिस कमिशनची सर्व्हिस झालेली आहे आणि 10 वर्षानंतर आय वॉज रिलीज्ड ॲज पर दी रूल्स.
ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. मला वाटत नाही कारण खास मुलींसाठी अशा कुठल्या ट्रेनिंग संस्था आहेत म्हणून. जॉईन केलं एअरफोर्स त्याच्या आधी मला नेहमी असं वाटायचं की जर मला आधीपासून ट्रेनिंग मिळालं असतं तर मला बहुतेक खूप गोष्टी सोप्या झाल्या असतात. जर एक इन्स्टिट्यूट अशी असेल आपल्या देशात की जी मुलींसाठीच काम करते, अगदी बेसिकपासून म्हणजे 4वी-5वीच्या वयापासून त्यांचं फिजिओलॉजी, त्यांची सायकोलॉजी, सोशल जे ॲटमॉस्फिअर आहे, ह्या सगळ्या गोष्टी गृहीत धरून मग एक ट्रेनिंग प्रोग्राम बनवते आणि हळूहळू त्यांना प्रिपेअर करते फॉर अ चॅलेंजिंग करिअर. त्यामधून उडानची एक कन्सेप्ट आली. जाबाज हम चले, छूने आसमां चले, अपनी तो बस यही उड़ान है, बड़ी शान से चले, अभिमान से चले, अपनी तो बस यही पहचान है. ये आसमां मी यानंतर गणेश एलिस यांना विनंती करतो आपण श्रोत्यांशी साधारण 15 ते 20 मिनटं संवाद साधावा. त्यानंतर सुप्रियाताई साधारण अर्धा-पाऊण तास आपल्याशी बोलतील. धन्यवाद. बेणी सरांचा खूप आभारी आहे की त्यांनी मला हा एवढा मोठा मंच उपलब्ध करून दिला. माझं बालपण इथे गोदातीरीच गेलं आहे. मी इथेच खेळायचो, बागडायचो आणि माझी अशी इच्छा होती की इथे मला माझ्या मनातले विचार सगळ्यांसमोर मांडण्याची संधी मिळावी आणि ती आज मिळाली. त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे. गेल्या 24 वर्षांपासून म्हणजे 4 वर्ष ट्रेनिंग इन NDA and IMA आणि 20 वर्ष माझं जे सर्व्हिस आहे या 24 वर्षांपासून मी मराठी मायबोलीपासून थोडासा दुरावलेलो आहे. कारण सतत इंग्रजी आणि हिंदीचा वापर तिथे जास्त करण्यात आल्यामुळे थोडासा मायबोलीपासून मी दुरावलो गेलो आहे. त्यामुळे आजच्या जे भाषण आहे, आजचं जे माझं स्पीच आहे ते तयार करताना थोडंसं मला चॅलेंजिंग होतं. हे तुम्हाला आधीच सांगू इच्छितो आणि ठरवतो. आजचा जो टॉपिक आहे युद्ध आणि योद्धा, हा फक्त सैनिकांसाठीच नव्हे तर तमाम भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा टॉपिक आहे. कारण आयुष्य हे एक युद्ध आहे, एक रणसंग्राम आहे आणि आपण सर्व या आयुष्यामधले एक योद्धे आहोत. त्यामुळे एक सैनिक कोणत्या फेजमधून जातो, कसे आपले कार्य पणाला लावतो याचा अभिमान बाळगणे आणि याबद्दल जाणून घेणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे असं मी समजतो. नेक्स्ट प्लीज. ओके, सर्वप्रथम युद्ध म्हणजे काय? व्हॉट इज वॉर? युद्ध म्हणजे 2 देशातील 2 राष्ट्रांमधील एकमेकांशी होणारा संघर्ष, रणसंग्राम जो त्यांच्या शस्त्रांच्या मदतीने केला जातो, सैन्याच्या बलावर केला जातो. तर युद्धाचा किती भयानक इफेक्ट असतो हे आपल्या सर्वांना ठाऊकच आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर नागासाकी आणि हिरोशिमा ही शहरं पूर्णपणे बेचिराग झाली. त्यामुळे युद्ध किती भयानक आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे. एकूण सम्राट अशोकाने जेव्हा कलिंगावर आक्रमण केलं आणि जेव्हा त्यांनी पाहिलं की किती माणसांची किती हानी झाली आहे, किती त्यांचे सैनिक मारले गेले, अक्षरशः सम्राट अशोक गहिवरून गेले आणि त्यानंतर त्यांनी ठरवलं की यानंतर युद्ध करायचं नाही, शांती स्थापित करायची आणि त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. मग आपल्याला प्रश्न पडत असेल की गौतम बुद्धांचा हा जो देश आहे आपला भारत देश, शांतिप्रिय देश आपण म्हणतो स्वतःला, तर खरंच आपल्याला युद्धाची गरज आहे का, सैन्याची गरज आहे का, हा एक मोठा गहन प्रश्न आहे असं मला वाटतं. येथे मी एक महाभारताचं एक्झाम्पल देऊ इच्छितो. श्रीकृष्णाने कौरव आणि पांडव या दोघांमध्ये युद्ध होऊ नये ते टाळण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. अक्षरशः याचिका केली, दुर्योधनाच्या दारी गेला, फक्त 5 गावं द्या मला हे म्हणून सांगितलं
त्याची ती याचिका जेव्हा फेटाळून लावली गेली तेव्हा युद्ध मात्र अटळ होतं. आणि त्याच कृष्णाने रणभूमीमध्ये हतबल झालेल्या अर्जुनाला आपल्या गीतोपदेश केला आणि युद्ध करण्यास प्रवृत्त केलं. याचं उदाहरण आपल्याला महाभारतामध्ये आढळतं. याचा अर्थ युद्ध अटळ असतं. तर मला असं वाटतं की जर नीतिशास्त्र असेल, नीतिमूल्य असेल किंवा नैतिक कारण जर असेल तर आपलं राष्ट्रहित जपण्यासाठी युद्ध हे एक शेवटचा पर्याय म्हणून असू शकतो. त्यामुळे प्रत्येक देशाने युद्धासाठी तयार हे व्हायलाच पाहिजे. आपल्या देशाची जर परिस्थिती घेतली तर आपल्या ज्या सीमारेषा आहेत त्यांचे संरक्षण करणे, देशाची अखंडता मेंटेन ठेवणे, म्हणजे त्याला आपण टेरिटोरियल इंटिग्रिटी असं म्हणतो, ते राखण्यासाठी आपल्याला प्रबळ असं अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज असलेलं भारतीय सैन्य अक्षरशः हवं होतं, हवं आहे आणि नेहमीच हवं असणार आहे असं मला वाटतं. ही गरज होती, गरज आहे आणि नेहमीच गरज राहणार आहे. जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा मात्र ही गरज आपल्या सरकारच्या तेव्हा लक्षात आली नव्हती आणि त्याचा परिणाम 1962मध्ये भारत चीन युद्ध जेव्हा झालं आणि त्याच्यामध्ये आपला कसा पराभव झाला त्यातून आपल्याला बऱ्याच काही शिकण्यासारखं आहे. याची प्रचिती सगळ्यांना तेव्हा आलीच असेल. नेक्स्ट प्लीज. नेक्स्ट. 1962च्या भारत चीन युद्धानंतर आपण बरंच काही शिकलो आणि त्याचा फायदा आपल्याला 1965च्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये झाला. थोडंसं मी विवेचन भारत पाकिस्तान युद्धाबद्दल इथे करू इच्छितो. त्यावेळेस देशावर संकट होतं. त्या देशाची काय परिस्थिती होती हे तुम्हाला सांगू इच्छितो. पाकिस्तान आणि अमेरिकेचं एक मिलिटरी कॉपरेशन असल्यामुळे अमेरिकेने पाकिस्तानला अत्याधुनिक उपकरणं, पॅटर्न टँक्स सारखी रणगाडे उपलब्ध करून दिले होते. नुकतंच भारत आणि चायनाचं 1962मध्ये जे युद्ध झालं होतं त्यामध्ये आपला जो पराभव झाला होता त्यामुळे आपलं सैन्य तेव्हा बॅलन्स होत होतं. ती एक मिलिटरी ट्रान्सफॉर्मेशनची एक फेज अशी होती आणि भारताची आर्थिक परिस्थितीसुद्धा खूप बिकट होती. त्यामध्येच 1964मध्ये आपले सगळ्यात प्रखर पहिले प्रधानमंत्री पंडित नेहरू यांचे तेव्हा निधन झाले आणि देशाची कमान, देशाची बागडोर लाल बहादूर शास्त्री यांच्या हाती आली. त्याच वेळी पाकिस्तानचा हुकुमशाह होता जनरल अयूब खान. आपण इथे फोटो बघू शकता. दोघांच्या पर्सनॅलिटीमध्ये किती फरक आहे. त्या जनरल अयूब खानने त्यांना तेव्हा वाटलं की हीच ती संधी आहे. त्यांनी भारताचं जे सामर्थ्य आहे त्याला कमजोर समजलं. भारताच्या पंतप्रधानांना लाल बहादूर शास्त्रींना त्यांनी कमजोर समजलं आणि त्यांना वाटलं हाच तो चान्स आहे, हीच ती संधी आहे की आपण आता काश्मीरवर आक्रमण करून काश्मीरला कायमचं भारतापासून वेगळं करू शकतो आणि हीच ती संधी आहे. आणि यामुळे झाला 1965चा भारत पाकिस्तान महासंग्राम. नेक्स्ट प्लीज. नेक्स्ट. सगळ्यात आधी झाले कच्छ युद्ध, म्हणजे भारत आणि पाकिस्तानची कच्छ या सीमेवरती एक चकमक झाली ज्यामध्ये पाकिस्तानने पॅटर्न टँक्सचा वापर केला एप्रिल 1965मध्ये, पण त्यांना काही त्यामध्ये फारसं यश नाही आलं. नेक्स्ट प्लीज. नेक्स्ट. नेक्स्ट. ओके. 1 ऑगस्ट 1965ला पाकिस्तान एक योजना बनवली. सगळ्यांना सीज फायर लाईन माहिती असेलच. आता जी जम्मू काश्मीरमध्ये जी भारत आणि पाकिस्तानची सीमारेषा आहे त्याला आपण लाईन ऑफ कंट्रोल असं म्हणतो. 71च्या आधी त्याला सीज फायर लाईन असं म्हणून संबोधित करत होते. तर कारगिलपासून तर पूंछपर्यंत हा जो काही भूभाग आहे त्याच्यामधल्या वाटांचा वापर करून तब्बल 8000 मुजाहिदीन चोरी मार्गाने छोट्या छोट्या टोळ्यांमध्ये पाकिस्तानने भारतामध्ये पाठवले इथल्या काश्मीरच्या जनतेला भारतीय सरकारविरुद्ध भडकवण्यासाठी आणि काश्मीरला भारतापासून कायमचं वेगळं करण्यासाठी. पण काश्मीरच्या जनतेने आणि भारतीय सैन्याने त्यांची ही योजना फेटाळून लावली. कशी? हाजीपीर ऑपरेशन्स. 26 ऑगस्ट 1965 रोजी हाजीपीर येथे ऑपरेशन लॉन्च करण्यात आले. हाजीपीर हा एक असा माउंटन पास आहे पीर पंजाल रेंजेसवरती जो काश्मीर खोऱ्यामधल्या उरी बाऊलला आणि जम्मू खोऱ्यामधल्या पूंछ बाऊलला आपापसात एकत्रित करतो, म्हणजे कनेक्ट करतो आणि त्याच्यावर वर्चस्व गाजवणं भारतीय सैन्यासाठी अत्यंत आवश्यक होतं. तो एक इंटिल्ट्रेशन रूट होता. तो मार्ग थांबला आणि त्यांचं जिब्राल्टर एकदम फेटाळून लावलं. आपण मेजर दयाल यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली जे 1 पॅरा SF कंपनी कमांडर होते आणि त्यांच्या प्रयासामुळे, त्यांच्या प्रयत्नांमुळे हाजीपीर ऑपरेशन सक्सेसफुल झालं आणि ऑपरेशन जिब्राल्टर शत्रूचं फेल झालं. त्यानंतर पाकिस्तानने जवळपास 1 इन्फंट्री डिव्हिजन आणि 2 पॅटर्न टँक्सच्या रणगाड्यांच्या रेजिमेंट्स पाठवल्या छम जोरिया या मार्गे अखनूरला अटॅक करण्यासाठी. आणि अखनूर म्हणजे एक नेक आहे
अखनूर गेलं म्हणजे तो एक मार्ग असतो, तो कनेक्ट करतो पूंछ रजौरीपर्यंत. तो गेला म्हणजे संपूर्ण काश्मीरवर पाकिस्तानचा हक्क होऊ शकतो, डिफेन्सेस टर्न होऊ शकतात. त्यासाठी त्यांनी ऑपरेशन ग्रँड स्लॅम म्हणून लॉन्च केलं, पण तिथे असणाऱ्या भारतीय सैन्याने ती पण योजना फेटाळून लावली आणि त्याला पण नाकाम केलं. लालबहादूर शास्त्री एवढ्या पाकिस्तानच्या आक्रमक कार्यवाहींना घाबरले नाहीत आणि त्यांनी आपल्या भारतीय फौजांना आदेश दिला, परवानगी दिली की तुम्ही इंटरनॅशनल बॉर्डर म्हणजे जम्मू काश्मीरच्या व्यतिरिक्त जी खालची बॉर्डर आहे आपली, शकरगड बल्ज, पंजाब, राजस्थान, गुजरात, तेथे तुम्ही ऑफेन्सिव्ह ऑपरेशन्स लॉन्च करू शकता. नेक्स्ट प्लीज. नेक्स्ट. 6 आणि 7 सप्टेंबर रोजी रिस्पेक्टिव्हली पंजाब सेक्टर आणि शकरगड सेक्टर येथे आपण ऑफेन्सिव्ह ऑपरेशन्स लॉन्च केले आणि तिथे मोठ्या मोठ्या लढाया झाल्या. बॅटल ऑफ बर्की, बॅटल ऑफ जफरवाल, जिथे अनेक हुतात्म्यांनी आपले बळी दिले. आणि शेवटी आपण युद्ध समाप्तीच्या वेळी म्हणजे 23 सप्टेंबर जेव्हा सीजफायर झालं त्यावेळेला आपण पाकिस्तानचा 1920 स्क्वेअर किलोमीटर एवढा भूभाग, प्रचंड भूभाग आपण बळकावून घेतला आणि पाकिस्तानला धराशायी पाडलं. त्याच वेळे पूर्ण भारत देश सैन्याच्या पाठी होता, एकसूत्रात बांधला गेला आणि लालबहादूर शास्त्रींचा जय जवान जय किसान हा गुरुमंत्र पूर्ण यशस्वी झाला आणि फेमस झाला. नेक्स्ट प्लीज. या युद्धामधलं एक महत्त्वाचं ज्याला आपण म्हणतो टर्निंग पॉईंट ते आहे बॅटल ऑफ असल उत्तर, एक महत्त्वाची लढाई. याच्यामध्ये पाकिस्तानने आपली 1 आर्मर्ड डिव्हिजन, एक पूर्ण आर्मर्ड डिव्हिजन, एका आर्मर्ड डिव्हिजनमध्ये जवळपास 400 ते 500 रणगाडे असतात, पॅटर्न टँक्स, त्यांनी पंजाबमध्ये धावा बोलला, आक्रमण केलं. त्यांना पोहोचायचं होतं अमृतसर आणि मग दिल्ली. आपण विचार करू शकतो ह्या गोष्टीचा. आणि त्यावेळेला आपल्या 3 कॅव्हलरीने एक ॲम्बुश लावला हॉर्सशू पॅटर्नमध्ये आणि 4 ग्रेडियर या बटालियनने, इन्फंट्री बटालियनने जवळपास अक्षरशः तिथे पाकिस्तानच्या पॅटर्न टँकचं कब्रिस्तान उभं केलं. एक कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. कंपनी क्वार्टर मास्टर हवलदार अब्दुल हमीद यांनी एकट्याने रिकॉयलेस गन, तुम्ही रिकॉयलेस गन पाहू शकता, ही पॅटर्न टँकच्या मुकाबल्यात काहीच नाही आहे तसं पाहायला गेलं तर, पण ठिकठिकाणी जागा बदलून त्यांनी एकट्याने पाकिस्तानचे 8 रणगाडे उद्ध्वस्त केले आणि 9वा रणगाडा उद्ध्वस्त करताना त्यांना वीरगती प्राप्त झाली. हे आहे भारतीय सैन्याचे साहस. आणि एवढं साहस येतो कुठून हा आपल्याला प्रश्न पडलाच असेल. आपण अजून लोकांचा गौरवशाली इतिहास जाणून घेऊ. नेक्स्ट प्लीज. नेक्स्ट. कॅप्टन विक्रम बत्रा हे नाव आय थिंक सगळ्यांच्या परिचयाचे आहे. एक हिंदी चित्रपट आला होता शेरशाह, सगळ्यांनी पाहिला असेल. कॅप्टन विक्रम बत्रा यांनी द्रास सेक्टरमध्ये जो कारगिलचा एक भूभाग आहे तिथे त्यांनी अटॅक्स, इन्फंट्रीचे अटॅक लीड केले होते. तसं पाहायला गेलं द्रास हे सेक्टर अतिशय दुर्गम आहे. समुद्रसपाटीपासून 15,000 ते 20,000 फूट उंचीवर आहे. खूप थंडीचा प्रदेश आहे, तिथे गवत उगत नाही. जर आपण डोंगराळ भाग बघितला तर घुसपैठी जे होते, घुसखोर, ते वरती होते आणि माउंटन्समध्ये एवढ्या हाय अल्टिट्यूड टेरेनमध्ये वरती अटॅक करणं हे अत्यंत अवघड जोखमीचं काम असतं. त्यांनी जे अटॅक लीड केले त्यामध्ये त्यांनी रॉकी नॉब आणि हम्प यासारखे महत्त्वाचे फीचर कॅप्चर केले. एवढ्यानेच ते थांबले नाही. त्यांचा मंत्र होता ये दिल मांगे मोर. 0.5140 जेथून शत्रू भारताच्या नॅशनल हायवे 1 अल्फा जो की लेह आणि श्रीनगरला कनेक्ट करतो, जी आपली भारतीय सेनेची लाईफलाईन आहे, त्याच्यावर ते डायरेक्ट ऑब्झर्वेशन आणि फायर करू शकत होते. त्या 0.5140ला कॅप्चर करण्यामध्ये यांचा सिंहाचा वाटा आहे. एवढं झाल्यानंतर पूर्ण दुसऱ्या सेक्टरमध्ये त्यांना ऑप्शन होतं, ते नंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कामामध्ये जॉईन करू शकत होते, पण त्यांनी व्हॉलेंटरी केलं कारण त्यांचा मंत्र होता ये दिल मांगे मोर. तोच त्यांचा जयघोषसुद्धा होता. त्यांनी 0.4875ला कॅप्चर करण्यासाठी सुद्धा त्यांनी व्हॉलेंटिअर केलं आणि 4875मध्ये जवळपास 5-6 शत्रूला मारल्यानंतर आपल्या एका ज्युनियर ऑफिसरचा प्राण वाचवताना त्यांना छातीमध्ये गोळी लागली आणि त्यांना तिथे वीरगती प्राप्त झाली. त्यांनी सुट्टीमध्ये आपल्या मित्रांना सांगितलं होतं, या तो कारगिल में तिरंगा लहरा कर आऊँगा या तिरंगे में लिपट कर आऊँगा लेकिन घर वापस आऊँगा जरूर. आणि त्यांनी त्यांचे दोन्ही वचन इथे सिद्ध केले. त्यांच्या सन्मानार्थ 0.75ला आजसुद्धा बत्रा टॉप म्हणून संबोधलं जातं. मी या ठिकाणी सर्व्हिस केलेली आहे. मी 8 माउंटेन आर्टिलरी ब्रिगेडचा GS1 ऑप्स म्हणजे ब्रिगेड मेजर होतो 2017 आणि 18मध्ये आणि मी हा पूर्ण भूभाग पाहिला आहे. दरवर्षी 26 जुलैला इथे कारगिल विजय दिवस साजरा होतो आणि तिथे सगळेजण आपल्या वीरांची गाथा गातात. नेक्स्ट प्लीज. नेक्स्ट. नेक्स्ट. कॅप्टन मनोज पांडे.
तसं पाहायला गेलं तर मीडियाची ॲक्सेसिबिलिटी द्रास सेक्टरमध्ये जास्त होती. बटालिक सेक्टर हे जे आहे ते कारगिलच्या पूर्वेकडे आहे, त्याला बियामा सेक्टरसुद्धा म्हणतात. तो अतिशय दुर्गम असा भाग आहे जिथपर्यंत मीडिया 1999मध्ये पोहोचू शकत नव्हती. त्यामुळे मनोज पांडे यांनी देशासाठी काय केलं हे जास्तपणे एवढं कव्हर मीडियाद्वारे झालेलं नाही आहे, आपल्याला लाईव्ह ते पाहायला मिळालेलं नाही आहे एवढं. पण हा सुद्धा एक पराक्रमी पुरुष होता. जुबार आणि खालिबार हे महत्त्वाचे फीचर्स जे आपल्या भारतीय एरियाला डॉमिनेट करत होते त्यांच्यावर त्यांना कॅप्चर करण्यासाठी, त्यांना काबीज करण्यासाठी कॅप्टन मनोज कुमार पांडे यांची अहम भूमिका आहे. ते 1st बटालियन ऑफ 11 गोरखा रायफल्सचे कंपनी कमांडर होते. आणि ते म्हणत की इफ डेथ स्ट्राइक्स मी बिफोर आय फ्लू माय ब्लड आय प्रॉमिस आय विल किल डेथ. म्हणजे अगर अपना वर्चस्व स्थापित करने से पहले, अपने आप को साबित करने से पहले अगर मौत आ जाए तो खुदा कसम मैं मौत को मार डालूंगा. म्हणजे एवढा त्यांचा आत्मविश्वास. मग हा आत्मविश्वास येतो कुठून? आणि त्यांचं हे सुद्धा म्हणणं होतं की सम गोल्स आर सो वर्दी दॅट इट इज इवन ग्लोरियस टू फेल. म्हणजे काही काही लक्ष, काही काही ध्येय इतकी उच्च कोटीची असतात की त्यांना साधता जर आपल्याला अपयश जरी आलं तरी ते वर्थ आहे, तरी ते कीर्तिमान आहे आणि कीर्तितुल्य आहे, हे त्यांचं म्हणणं होतं. आणि ही त्यांच्याकडून आपल्याला आयुष्यामध्ये प्रेरणा मिळते. नेक्स्ट प्लीज. तसं पाहायला गेलं तर भारतीय वीरांची वीरगाथा गाता गाता शब्दसुद्धा अपूर्ण पडतील, वेळसुद्धा अपूर्ण आहे, वेळ आपल्याकडे नाही आहे. म्हणून संक्षेपमध्ये सांगतो, भारतीय सैन्यामध्ये आणि सैनिकांमध्ये हे एवढं साहस आणि एवढं बळ येतं कुठून, हा आपल्याकडे अजून प्रश्न आला असेल. आपल्या भारतीय सैन्याला जगामध्ये सगळ्यात बेस्ट आर्म फोर्सेस असं का म्हणून संबोधलं जातं, याच्यामागे काय कारण आहे, हा प्रश्न सगळ्यांना पडला असेल. तर जे कोणत्याही सैन्याची खरी शक्ती ही त्याच्या मिलिटरी उपकरणांमध्ये नसते, ही त्याच्या सैनिकाच्या मनोबळामध्ये असते, हे आपण जाणून घेतलं पाहिजे. इट इज सोल्जर दॅट काउंट्स अँड नॉट द मशीन्स. आणि इथे मी सोल्जर म्हणतो, सैनिक म्हणतो, त्यामध्ये भारतीय सैन्याचे तमाम अधिकारी, ऑफिसर्स, ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर्स, NCOs, अदर रँक्स, हे सर्वजण यामध्ये सामील आहेत. एव्हरीबडी इज इन्वॉल्ड. यांना आपण सैनिकच म्हणू. इथे सैनिक स्वतःचे कर्तव्य जाणतो, तो कर्माचे मर्म जाणतो आणि त्याचा धर्म हा कर्मच आहे आणि त्याचा धर्म आहे सैनिकत्व. म्हणजे त्याची ड्युटी आणि त्याचा रिलिजन हा एकूण सैनिकत्वच असतो. त्यामुळे प्रत्येक युनिटमध्ये सर्व धर्मस्थळ असतं, त्यामध्ये मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा, चर्च, सगळ्या धर्मांची एक अंडर वन रूफ सोय असते. आर्मीच्या काही कोर मिलिटरी व्हॅल्यूज आहेत, जसे ड्युटी म्हणजे कर्तव्यनिष्ठा, करेज म्हणजे अदम्य साहस, ऑनर म्हणजे स्वाभिमान, लॉयल्टी म्हणजे एकनिष्ठा, रिस्पेक्ट म्हणजे आदर, अपनी इज्जत, युनिट की इज्जत, देश की इज्जत, आणि सेल्फलेस सर्व्हिस म्हणजे निस्वार्थ सेवा. आणि भारतीय सैनिक हा देशाच्या सेवेसाठी नेहमी कार्यरत असतो. मग या सैनिकाला युद्धामध्ये लढण्यासाठी सगळ्यात मोठी प्रेरणास्रोत काय आहे, हा प्रश्न आपल्याला पडला असेल. आणि बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की देशभक्ती, राष्ट्रभक्ती हे तर नाही ना, आहे, पण त्याहून महत्त्वाचं ते आहे, नेक्स्ट प्लीज, नेक्स्ट, पलटन की इज्जत, वन वर्ड, ज्याला आपण, हा एक भारतीय सैन्याचा एक मूलभूत पाया, ज्याला आपण युनिट म्हणतो. आर्टलरी आणि आर्मर्डमध्ये त्याला रेजिमेंट म्हणतात आणि इन्फंट्रीमध्ये त्या रेजिमेंटच्या बटालियन असतात, तुकडी. त्या तुकडीसाठी तो त्याचे सर्वस्व पणाला लावतो आणि ते त्याचे आयुष्यभरासाठी घर असते, व्हॉट इज कॉल्ड होम अवे फ्रॉम होम. हे सैन्याचे एक मोठे फाउंडेशन आहे. याची रचना कशी आहे, इन्फंट्रीमध्ये काही रेजिमेंट्स आहेत, जसं कुमाऊ रेजिमेंट, मराठा लाईट इन्फंट्री, सिख रेजिमेंट, पंजाब रेजिमेंट, मद्रास रेजिमेंट. आर्टलरीमध्ये रेजिमेंट ऑफ आर्टलरी ही एक मोठी रेजिमेंट आहे, ज्यामध्ये आर्टलरीच्या वेगवेगळ्या युनिट्स आहेत. आणि आर्मर्ड म्हणजे चिलखती दल, त्याची प्रत्येक युनिट ही आपसामध्ये एक वेगळीच रेजिमेंट आहे, हे आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि प्रत्येक रेजिमेंटचा एक असा गौरवशाली इतिहास असतो आणि त्याच्यासाठी आपला जो सैनिक आहे तो सगळे सर्वस्वपण पणाला लावतो आणि तो लढतो त्याच्या नाम, नमक आणि निशांसाठी. नाम म्हणजे त्याचं युनिटचं नाव, त्याचं नमक का अदा करणं, आणि निशान म्हणजे त्याचे कलर्स. आणि आर्टलरीमध्ये गन्स आर युअर कलर्स, म्हणजे तोफा तुमचे कलर्स आहेत. त्याला ह्या सगळ्या एकनिष्ठेचे बाळकडू जे आहे ते रेजिमेंट सेंटर येथे पाजले जाते. रेजिमेंट सेंटर्स, प्रत्येक रेजिमेंटचं एक रेजिमेंट सेंटर असतं. आपल्या नाशिकला सुद्धा आर्टलरीचं एक रेजिमेंटल सेंटर आहे, सगळ्यांना माहिती असेल, आणि एक आर्टलरीचं रेजिमेंटल सेंटर
हैदराबाद इथे आहे. तिथे रिक्रूट्सची फिजिकल ट्रेनिंग, वेपन ट्रेनिंग आणि ड्रिल होते आणि बेसिक बॅटलक्राफ्ट त्याला तिथे शिकवलं जातं. तेथून तो एक ट्रेंड सोल्जर म्हणून बाहेर पडतो. त्याच्या ट्रेनिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो त्याला शिकवला जातो तो असतो एक गोली एक दुश्मन. म्हणजे तुमचा नेम इतका अचूक पाहिजे की शत्रूवर तुमची एकापेक्षा जास्त गोळी खर्च करू नका. एक गोली एक दुश्मन, ज्याने तुमचं ॲम्युनिशन वाचेल आणि शत्रू मरतील. आणि ट्रेनिंग हा आपल्या भारतीय सैन्याचा एक महत्त्वाचा पाया आहे. वी ट्रेन टू फाईट अँड फाईट टू विन. युद्धामध्ये रनरअपला काहीच स्थान नाही आहे. त्यामुळे जेव्हा युद्ध होतं, जेव्हा फाईट करतो तेव्हा जिंकण्यासाठीच करतो, कारण हारण्याला इथे काहीच किंमत नाही आहे. बिकॉज यू विल बी लेटिंग द नेशन डाऊन. ट्रेनिंग हे जवानाचे एक सगळ्यात मोठे वेलफेअर असे म्हणतात. मोर यू स्वेट इन पीस, लेस यू ब्लीड इन वॉर. म्हणजे शांतिकाल में आप जितना पसीना बहाओगे, लड़ाई के टाइम पे आपका उतना ही कम खून बहेगा. ही त्या ट्रेनिंगच्या मागची एक. आणि मिलिटरी लिडरशिपचा पाळणाघर म्हणजे क्रॅडल फॉर मिलिटरीशिप आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला पुणे. आपण सर्वांनी ऐकलं असेलच नॅशनल डिफेन्स अकॅडमी, जेथे आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स तिघांच्या कॅडेट्सचं एकत्रित ट्रेनिंग केलं जातं. त्यांना मिलिटरी लिडरशिप शिकवली जाते आणि तिथून बाहेर पडल्यानंतर ॲडव्हान्स ट्रेनिंग इस्टॅब्लिशमेंटमध्ये म्हणजे IMA, नेव्हल अकॅडमी आणि एअरफोर्स अकॅडमीमध्ये हे जातात कॅडेट्स. त्याच्या व्यतिरिक्त कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेसची एक्झाम देऊनसुद्धा डायरेक्ट एंट्रीच्या थ्रू आपण IMA, OTA, नेव्हल अकॅडमी आणि एअरफोर्स अकॅडमीमध्ये कॅडेट्स दाखल होऊ शकतात. आणि तिथून जेव्हा ते बाहेर पडतात अंतिम पग म्हणून, तेव्हा ते भारतीय सैन्याचे ऑफिसर म्हणून झालेले असतात. आणि इथवर ट्रेनिंग थांबत नाही, तर ऑफिसर झाल्यानंतरसुद्धा इन्फंट्री स्कूल, स्कूल ऑफ आर्टिलरी, आर्मी वॉर कॉलेज, डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेज सारख्या बऱ्याच संस्था आहेत. कॉलेज ऑफ डिफेन्स मॅनेजमेंट, कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग. येथे जेवढं रक्षामध्ये अनुसंधान होतं आहे, यानी की रिव्हॉल्युशन इन मिलिटरी अफेअर्स, त्याबद्दल माहिती आपल्या ऑफिसर्सला दिली जाते आणि त्यांना अप टू डेट येथे ठेवलं जातं. म्हणून ट्रेनिंगचा एक मोठा वाटा आहे. नेक्स्ट प्लीज. म्हणून मी सांगू इच्छितो की डिफेन्स फोर्सेस हे आपल्या महाराष्ट्राच्या युवकांसाठी एक सगळ्यात ल्युक्रेटिव्ह आणि सगळ्यात चांगले असे करिअर म्हणून ऑप्शन आहे असं मला वाटतं. असं म्हणतात की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, येथे खूप संत जन्मले. पण त्यापेक्षा मला असं वाटतं की महाराष्ट्र ही कोणाची? वीरांची भूमी आहे. कारण या भूमीने आपल्याला छत्रपती संभाजीराजे, शिवाजीराजे, मल्हारराव होळकर, तानाजी मालुसरे आणि आत्ताचे विनायक सावरकर, अनंत कान्हेरे हे दिले आहेत. मग आपण कुठे कमी पडतो? एवढंच नाही तर आपचे मागचे जे 2 सेनाध्यक्ष होते, आताचे सेनाध्यक्ष जनरल मनोज पांडे आणि आधीचे सेनाध्यक्ष जनरल मनोज मुकुंद नरावणे, हे सुद्धा मराठीच आहेत. जनरल मनोज नरावणे हे ज्ञानप्रबोधीमध्ये पुण्यामध्ये शिकलेले आहेत. आणि जुने आपले भारताचे एअर चीफ मार्शल अनिल यशवंत टिपणीस हे सुद्धा बाण स्कूलमध्ये शिकले होते, हे सुद्धा मराठीच होते. जाण्याची काय सिस्टीम आहे सगळ्यांना याबद्दल माहिती असेलच. आजकाल गुगलवर सर्व अवेलेबल आहे. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनची एक्झामिनेशन असते, ऑल इंडिया लेवलवर असते. ती क्वालिफाय झाल्यानंतर कॉल येतात आणि सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड येथे इंटरव्ह्यू होतो 5 दिवसांचा. तिथे वेदर तुमच्यामध्ये ऑफिसर लाईक क्वालिटीज आहेत की नाही आहेत या गोष्टीबद्दल पडताळणी होते आणि मग कॅडेट्सचं सिलेक्शन होतं आणि त्यांना ट्रेनिंग अकॅडमीमध्ये पाठवलं जातं. पण याची तयारी करून घेण्यासाठी ज्या शाळेत मी शिकलेलो आहे, भोसला मिलिटरी स्कूल, ती शाळा या गोष्टीची तयारी करून घेते, मुलांना मार्गदर्शन करते. त्या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये सैनिक स्कूल सातारासुद्धा आहे 6वीतून 12वीपर्यंत. आणि सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट, जेथे मी 11वी आणि 12वीत होतो, यशवंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या इस्टॅब्लिशमेंटची स्थापना झाली. त्याला आपण सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था असं म्हणतो. औरंगाबादला आहे ती. त्याची गर्ल्स विंग आता नाशिकला आहे. येथे खास UPSC आणि SSBची तयारी करून घेतली जाते. तर जास्तीत जास्त युवकांनी भारतीय सैन्यामध्ये ऑफिसर म्हणून यावं अशी माझी एक महत्त्वाकांक्षा आहे. आणि मला असं वाटतं की ती या छोट्याशा संबोधनातून कदाचित पूर्ण होईल असा मला पूर्ण विश्वास आहे. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद गणेशजी. आपल्या सर्वांना कल्पना आहे की लष्करामध्ये आता
महिलांना देखील तेवढंच मोठं शौर्य गाजविण्याची संधी आपल्या भारत सरकारने उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्यामध्ये आजच्या वक्त्या सुप्रियाताई चित्रे आहेत. त्या जरी निवृत्त झाल्या असल्या सेवेतनं तरी नवीन पिढी लष्करामध्ये सहभागी व्हावी, विशेषतः महिला वर्ग मोठ्या संख्येने लष्करामध्ये यावा यासाठी उडान या संस्थेच्या माध्यमातून त्या मार्गदर्शन करण्याचं महत्त्वपूर्ण काम करत आहेत. मी त्यांना विनंती करतो आपण आजच्या पुष्पास प्रारंभ करावा. त्याचबरोबर या ठिकाणी एक प्रश्न आला आहे ताई, अग्निवीर योजनेचा. गणेशजींना त्या प्रश्नाचं उत्तर देणं अडचणीचं आहे कारण ते सर्व्हिसमध्ये आहे. त्यामुळे ही उडान ही अग्निवीर योजना भविष्यकाळाच्या दृष्टीने भारताच्या दृष्टीने सकारात्मक आहे किंवा काय याविषयी देखील आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद. नमस्कार नाशिककर. सर्वप्रथम मला इथे बोलवल्याबद्दल खूप खूप आभार सगळ्या आयोजकांचे आणि ऑफकोर्स श्रीकांत बेनी सरांचे. खरं म्हणजे वॉर हा टॉपिक सरांनी इतका सुंदर कवर केला आहे की मला वाटतं मी वॉरवाला पार्ट सगळा स्किपच करते आणि डायरेक्ट वॉरियर याच्यावर थोडंसं जंप करते म्हणजे आपला वेळ पण वाचेल आणि त्याचं परत रिपिटेशन होणार नाही. मी लहान होते तेव्हा मोस्ट ऑफ द टाईम मी माझ्या आजी आजोबांबरोबर घालवलेला आहे आणि एक थोडंसं फक्त परत फुटनोट की इंग्लिश आणि हिंदी जास्त बोलल्यामुळे आमचा मराठीचा जनरल सेम प्रॉब्लेम आहे तर प्लीज सांभाळून घ्या. मी आजीकडून खूप गोष्टी ऐकल्या रामाच्या आणि कृष्णाच्या आणि त्याच्यामधून वॉर ही जी संकल्पना आहे किंवा युद्ध ही संकल्पना मला ॲक्च्युली खूप लहानपणीच समजली होती. ती कुठेतरी बॅक ऑफ द माइंड अनकॉन्शियसमध्ये होती आणि जेव्हा आपण रामासारखा एक कॅरेक्टर जेव्हा आपण अभ्यास करतो किंवा आपण त्याचा विचार करतो या पर्स्पेक्टिव्हमध्ये वॉरच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये तेव्हा रावणाला फक्त राम हा एकच हरवू शकत होता का तेव्हा असं होतं का तर नाही. असे खूप योद्धा होते, बरेच जण होते जे हरवू शकले असते रावणाला. म्हणजे एक रिसेंटली जेव्हा मी ह्याच्यासाठीच अभ्यास करत होते तेव्हा मला असं समजलं की वाली त्यांनी रावणाला 6 महिन्यासाठी कैद केलं होतं का तर रावणाने त्याला काहीतरी त्रास दिला आणि त्याच्यामुळे त्यांनी रावणाला कैद करून ठेवलं आणि 6 महिन्यांनी सोडलं आणि म्हटलं की जा बाबा आता तू घरी पण मला त्रास देऊ नकोस, बाकी तुला काय वाटेल ते कर, गोंधळ घाल, मला त्रास नाही द्यायचा. म्हणून रावण परत वालीच्या वाटेला कधीच गेला नाही, फिरकलाच नाही. पण रामासारखा एक लीडर आणि योद्धा त्यांनी फक्त त्याला जर जाऊन सीतेला फक्त परत घेऊन यायचं असतं तर एवढं मोठं रामायण आणि एवढा वॉर झाला कशाला असता. गेला असतं सीतेला घेतलं असतं, घरी आणलं असतं, विषय संपला असता. त्यांनी वॉर फक्त सीतेला आणण्यासाठी नाही केला, त्यांनी वॉर केला कारण त्याला माहिती होतं की रावण हा वाईट आहे, त्याच्यामुळे लोकांना त्रास होणार आहे आणि कोणीतरी हे शिवधनुष्य पेलावं लागणारच आहे आणि तो मी असला पाहिजे. हाच तो योद्धा, हाच तो लीडर जो फक्त स्वतःचा विचार नाही करत, जो समाजाचा विचार करतो, जो दुसऱ्यांसाठी लढतो तो योद्धा. जो फक्त स्वतःसाठी लढतो तो योद्धा का मला नाही वाटत. आणि मग हा योद्धा माइंडसेट ज्याला आपण म्हणतो, खूप लोक असं म्हणतात की आमचं डिफेन्समध्ये सिलेक्शन नाही झालं, मी खूप प्रयत्न केला, माझं नाही झालं डिफेन्समध्ये सिलेक्शन, आता मी देशसेवा कशी करणार. सगळ्यांच्या इथे बसलेल्या सगळ्यांच्या हिशोबाने जिजामातांच्या मनात पॅट्रिऑटिझम नव्हतं का? त्या लढायला गेल्या का स्वतः? नाही, त्या नाही गेल्या, पण त्यांनी एक अख्खा योद्धा घडवला. त्याला खूप महत्त्व आहे. योद्धा घडवणं ह्याला खूप मोठं महत्त्व आहे कारण प्रत्येकजण तिथे बॉर्डरवर नाही जाऊ शकत, पण त्या बॉर्डरवर जेव्हा तो माणूस जातो त्याच्या मागे त्याची अख्खी फॅमिली असते. की शिवाजी जन्मावा दुसऱ्याच्या घरात हे सोडून ज्या फॅमिलीज त्याच्या मागे उभ्या राहतात आणि म्हणतात की जा तू लढ, आम्ही इकडचं सगळं बघतो, हे इम्पॉर्टंट आहे आणि ती खरी पॅट्रिऑटिझम आहे. आणि मला वाटतं म्हणून प्रत्येक आईमध्ये योद्धा आहे. त्या प्रत्येक आई जिचा मुलगा तिथे लांब आहे, बॉर्डरवर आहे, रोज फोन येतो नाही येतो, ती काळजी करते, ती विचार करते की अरे बापरे काय होत असेल तिकडे, ती योद्धा आहे, ती सुद्धा योद्धा आहे. आणि हे पॅट्रिऑटिझम प्रत्येक माणसामध्ये, प्रत्येक इंडिव्हिज्युअलमध्ये येणं म्हणजे खरी देशभक्ती. आणि ती आपण कशी सुरू करू शकतो आपल्या लेवलवर हे इम्पॉर्टंट आहे. सो
प्रेझेंट कंटेक्स्टमध्ये जर म्हणायचं झालं तर मी आता योद्धांबद्दल बोलते म्हणून सरांनी आपल्याला जे काय क्वालिटीज सांगितले त्यांनी सांगितलं करेज असतं, ऑनर असतं, इंटिग्रिटी असते, लॉयल्टी असते. ही जन्माला अशीच येत नाही, काही लोकांमध्ये ही असते पण ती नंतर परत घडवावी लागते. आणि ते सगळ्यात मोठं जे काम आहे हे घडवण्याचं किंवा योद्धा बनवण्याचं हे ट्रेनिंग एस्टॅब्लिशमेंट करतात सगळ्या मिलिटरी सर्व्हिसेसमध्ये. मी तुम्हाला काही छान गोष्टी सांगणार आहे कारण मला वाटतं गोष्टींनी आपण खूप लवकर कनेक्ट करू शकतो सगळेजण. या खूप साध्या गोष्टी आहेत, तुमच्या आमच्या माणसांच्या आयुष्यात होण्यासारख्या गोष्टी आहेत. नॉट नेसेसरी सगळ्या माझ्याबरोबर झाल्यात पण ह्याच्यातल्या काही माझ्याबरोबर झालेल्या आहेत. सो मी हे सांगू शकते की ह्या सगळ्या ॲक्च्युली खऱ्या आहेत आणि या झालेल्या गोष्टी आहेत. आम्ही जेव्हा अकॅडमीमध्ये गेलो पहिले तेव्हा खूप खुश होऊन, कारण जसं सरांनी सांगितलं की SSB क्लिअर करायला लागतं, मेडिकल क्लिअर करायला लागतं, रिटर्न एक्झाम खूप हार्ड असते, UPSCची परीक्षा असते. हे सगळं केल्यानंतर जेव्हा आपण जॉईन करतो ना तेव्हा आपल्या डोक्यात थोडीशी अशी हवा असते छान की अरे बापरे आता आपण ऑफिसर झालो. आणि आता गेल्या गेल्या तिथे गेल्यावर लगेच आपल्याला कोणतरी रिसीव्ह करणार, आपल्याला म्हणणार या बसा, टेबल असणार छान, आपण बसून लगेच काम सुरू करायचं, अशी काहीतरी संकल्पना असते डोक्यात. ट्रेनिंग म्हणजे ठीक आहे, थोडं धावपळ करायची असेल, थोडं फायरिंग, हॉर्स रायडिंग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायला मिळतील असं काहीतरी विचार. कारण मी एकदम सिव्हिलियन बॅकग्राऊंड, काहीच बॅकग्राऊंडच नाही, कोणीच माहीत नाही, लांब लांबपर्यंत घरात कोणीच डिफेन्समध्ये नाही. सो अशा काहीतरी आयडिया मी तिकडे गेले. आणि जेव्हा आम्ही तिथे गेलो तेव्हा पहिले आम्हाला पूर्ण व्हाईट ड्रेस असे होते. एक महिनाभर आम्ही फक्त एक पूर्ण व्हाईट ड्रेस घालत होतो. युनिफॉर्म तर आम्ही बघितला पण नव्हता कसा असतो युनिफॉर्म आमचा. फुल व्हाईट ड्रेस घालायचो. सकाळ संध्याकाळ सारखे आम्हाला पळायला लावायचं आहे, खूप एक्सरसाइज करायला लावायचं आहे, क्लासेस व्हायचे, बरंच काय काय गोष्टी शिकायला मिळायच्या, सगळं व्हायचं पण युनिफॉर्म बघायला मिळाला नव्हता. एक दिवशी रात्री काय झालं, एक 12 वाजता आमच्याकडे अनाऊन्समेंट व्हायची बरं का. जेव्हा ट्रेनिंग चालू असतं तेव्हा एक अनाऊन्समेंट होते आणि तुम्हाला सगळ्यांना फॉलो इन करायला सांगतात. त्यावेळी आपल्याला ज्या युनिफॉर्ममध्ये सांगू त्या युनिफॉर्ममध्ये फॉलो इन करून तिथे पोचायचं असतं. सो अशी अनाऊन्समेंट झाली रात्री एक 11:30-12च्या दरम्यान. मला आठवतं आहे की ऑल ज्युनियर कॅडेट्स टू फॉलो इन ॲट सो अँड सो प्लेस. ती काय जी काय जागा त्यांनी सांगितली ती. ज्युनियर कॅडेट्स म्हणजे जे नवीन नवीन ज्यांनी जॉईन केलेलं असतं, जे ऑलरेडी तिथे 6-8 महिने असतात त्यांना सिनियर कॅडेट्स म्हणतात. आम्ही सगळेजण पोचलो आमचे व्हाईट्स घालून. आमचे सगळे सिनियर्स तिथे उभे होते हातात बकेट्स घेऊन, बकेटमध्ये पाणी. आणि त्यांनी काय केलं, असं गोल करून उभे होते, त्यांनी सगळं बकेटचं पाणी टाकलं आधी आणि आम्हाला सांगितलं ओके नाव यू स्टार्ट रोलिंग इन दिस. रोलिंग म्हणजे गोलांटी उडी. हे तुम्हाला हळूहळू समजेल जसं मी तुम्हाला सांगत जाईन हे सगळं काय आहे. घाबरू नका, मजा असते, पण मी एक एक करून सांगेन. सो गोलांटी उडी मारायला आम्ही सुरुवात केली. मग त्यांनी आम्हाला पाणी पाजलं, नाही घ्या आता पाणी प्या. मग आम्ही पाणी प्यायलो, एक एक बाटली, पूर्ण 1-1 लिटरची बाटली. म्हणजे चलो स्टार्ट रोलिंग अगेन. वी स्टार्टेड रोलिंग अगेन. हे रोलिंग पाणी, मग मध्येच पुशअप, सिटअप्स, उड्या मारा, हे करा ते करा. हे खूप वेळ चाललं, जवळपास 1-1.5 तास चाललं. आम्ही पूर्ण घामाघूम, सगळा चिखल, कारण पाण्यामध्ये आम्हाला चिखलामध्ये हे सगळं करायला लावत होतं. आमचे पांढरे कपडे कम्प्लिटली ब्राऊन झाले होते आणि इतका कंटाळा आला होता. असं झालं होतं की कशाला आलो इकडे, एवढी परीक्षा दिली, एवढी मेहनत केली, हे करायला आलो आहे. मला तर वाटलं होतं ऑफिसर होईन. आणि हे सगळं झाल्यानंतर मग आम्हाला परत एका लाईनीत उभं केलं आणि आमच्या सिनियर्सनी सांगितलं की उद्यापासून तुम्ही तुमचं युनिफॉर्म घालू शकता, कारण आज तुमचं अर्निंग होतं, यू हॅव अर्न द युनिफॉर्म. आणि ह्याच्यानंतर तुमची हिंमतच नाही होणार आयुष्यात की तुमच्या युनिफॉर्मला एक डाग पण लागेल. तुम्ही लागूनच नाही देणार, कारण तुम्ही इतकी मेहनत केली आहे, तुमचं इतकं खून पसीना ज्याला म्हणतात एक हो गया ते झालं आहे. म्हणून तुम्ही कुठलाही ऑफिसर बघा, त्याचं वाटेल ते असू शकतं पण युनिफॉर्म कधी खराब नसतो. आणि हे लर्निंग आहे, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण ज्या पद्धतीने त्या शिकवल्या जातात. म्हणून तुम्ही हे जे सगळे आत्ता फोटो बघितलेत, हे सरांनी जे काय तुम्हाला आत्ता सांगितलं, हे ह्याच्यामुळे सांगितलं की ह्या लोकांना ही ट्रेनिंग झालेली आहे. ते त्यांच्या युनिफॉर्मवर कुठलंच आच नाही येऊन देणार, ते त्यांच्या नावावर कुठलंच आच नाही येऊन देणार, ते भारताला त्याच्या नावावर कुठलंच आच नाही येऊन देणार. आणि हा जो ट्रेनिंगमधला इफेक्ट आहे हा तुम्हाला आयुष्यभर त्या अगदी म्हणजे यू कॅन टेक आउट दी फोर्सेस, यू कॅन टेक आउट द सोल्जर आउट ऑफ फोर्सेस, पण तुम्ही सोल्जर्समधून फोर्सेसना कधीच नाही काढू शकत. तुम्ही त्याला रिटायर करू शकता पण त्याच्या आतमध्ये नेहमी असतं कुठेतरी ते सारखं देशसेवा, देशभक्ती आणि देशावरचं प्रेम इम्पॉर्टंट आहे.
खरं सांगू 16-17 वर्षाची मुलं मुली येतात NDAमध्ये, खूप लहान असतात, खूप लहान. त्यांना कळत पण नसतं ॲक्च्युली कितीतरी वेळ की करिअर म्हणजे काय. एवढ्या लहान वयात आपण हे मोठे मोठे सॅक्रिफायसेस लक्षात ठेवतो बरं का. हे खूप मोठे मोठे सॅक्रिफायसेस आहेत की कोणाचं तरी ऑब्व्हियसली जे मार्टायर झालं ते खूप मोठं सॅक्रिफाईस आहे, ह्याच्यापेक्षा मोठं नाही असू शकत. पण ही 16-17 वर्षाची मुलं बघा काय काय सॅक्रिफाईस करतात. ते घरातून बाहेर येतात 16व्या वर्षी, आई नाही, बाबा नाही, कोणी नाही. एक खूप डिफिकल्ट लेवलचं ट्रेनिंग ते बघतात एकटे त्या सगळ्या सिच्युएशनमध्ये. त्याच्यानंतर त्यांचे जे काउंटर पार्ट्स आहेत म्हणजे त्याचे मित्रमैत्रिणी जो कोणी असतील ते बाहेर खूप मजा करत असतात. ते कॉलेजमध्ये जातात, त्यांना कॉलेज लाईफ अनुभवायला मिळतं. ते तिकडे त्यांना नवीन नवीन गाड्या मिळतात, ते छान कॉफी प्यायला जातात, ते फिरू शकतात, ते पिक्चर बघू शकतात, ह्या सगळ्या गोष्टी करू शकतात. आणि जो मुलगा NDA किंवा मुलगी NDAमध्ये गेले हे कठोर परिश्रम करत असते एक ऑफिसर होण्यासाठी. आणि हा खूप मोठा सॅक्रिफाईस आहे. ही छोटी सॅक्रिफाईस नाही आहे, पण ह्याच्याबद्दल आपण बोलत नाही. आणि ते सुद्धा कमिशन झाल्यानंतर ह्याच्याबद्दल बोलत नाहीत, कारण मॉडेस्टी शिकवलेली असते की तुम्ही जे करताय त्याच्याबद्दल तुम्ही सगळ्यांना जाऊन सांगायचं नाही आहे. मी सांगते कारण मी रिटायर झाले, आता मी सांगू शकते की तिथे ते काय करतायत म्हणून. सो हा फरक आहे. खूप बेसिक कम्फर्टसाठी स्ट्रगल असतो. म्हणजे त्यांना झोप मिळत नाही, त्यांना खूप जास्त जेवायला मिळत नाही कारण वेळच नसतो. 3 मिनटात तुम्ही लंच करा, 4 मिनटात डिनर करा, हे असे सिच्युएशनमध्ये पण हे पोरंपोरी दटून राहतात. असं सिलेक्शन प्रोसिजर आहे की जे हे करू शकतात त्यांनाच सिलेक्ट करतात आणि मग त्यांना ट्रेनिंग देतात. सो म्हणून हे त्यांचं सॅक्रिफाईस 16व्या वर्षापासूनच सुरू होतं. हे पुढे तर आपण त्याला मीडियामध्ये बघतो तेव्हा आपल्याला समजतं की हे सगळं काय आहे ते. जसं मी म्हटलं की मॉडेस्टी शिकवली जाते. आम्ही जेव्हा ज्युनियर टर्ममध्ये होतो म्हणजे जेव्हा आम्ही जस्ट अकॅडमी जॉईन केली होती तेव्हा आमच्याकडे ऑर्डरली, धोबी हे सगळे लोक होते काम करायला. पण आम्हाला काहीच यूज करायला परमिशन नव्हती. आम्ही सकाळी 3 वाजता उठायचो, 3 ते 4 आपण कपडे धुवायचे, शूज पॉलिश करायचं, युनिफॉर्म तयार करायचा, आपले जे सिनियर्स आहेत त्यांनासुद्धा मदत करायची. आणि मग 4 वाजता आपलं सगळं झालं पाहिजे कारण 4:30ला फॉलिन असतं आणि सिनियर्सना तुमच्या पहिले तुम्हाला वॉशरूम वगैरे सगळं मोकळं करून द्यायचं आहे कारण ते जर आले तर मग तुमचं काही खरं नाही. म्हणून आपण बरोबर सगळं आवरून तयार व्हायचं त्या 1 तासात. खूप वेळा असं वाटायचं का आता आपल्याकडे धोबी आहे आणि हे सगळे लोक आहेत तरी पण आपल्याला का काम करायला लावत आहेत, काय कारण आहे. आपण तर झालो आहे ना ऑलमोस्ट ऑफिसर, मग आपण का काम करतोय. नंतर जेव्हा सर्व्हिसमध्ये आल्यानंतर समजलं की जेव्हा आपला ऑर्डरली काम करतो तेव्हा आपल्याला कळायला पाहिजे की त्या माणसाची कपॅसिटी किती आहे, त्याला किती काम सांगायचं. तुम्ही जेव्हा ऑर्डर्स देताय तेव्हा ते ऑर्डर्स पण तुम्हाला देता आले पाहिजेत, त्याच्यासाठी तुम्हाला कष्ट कळले पाहिजेत. म्हणून आम्ही गवत कापलं आहे, आम्ही टॉयलेट साफ केलं आहेत, आम्ही सगळं केलं आहे ज्युनियर टर्ममध्ये. पण जेव्हा दुसरा माणूस ते करतो किंवा कोणी 2 तास काम करत असेल तर पहिले जो ऑफिसर आहे तो उठून म्हणेल की तूने खाना खाया, तू पहिले खाना खाले. कारण ही एम्पथी डेव्हलप होते टुवर्ड्स द सोल्जर्स. मजा नाही आहे की एक माणूस तुमच्यासाठी कुठेही जाऊन गोळी खायला तयार होतो. तो माणूस का तयार होतो, कारण त्याचा ऑफिसर त्याची तशी काळजी घेतो म्हणून तो माणूस तयार होतो. त्यांनी खाल्लं का, त्यांनी प्यायलं का, तो ठीक आहे ना, हे सगळं आपण बघायचं. हे आम्हाला ट्रेनिंगमध्ये शिकवलं जातं म्हणून ती लोक फॉलो करतात. घाबरून नाही फॉलो करत, युनिफॉर्म आहे म्हणून नाही फॉलो करत. कोणीच तुम्हाला वॉर झोनमध्ये उगाच असं ऐकून जाणार नाही की हां बाबा तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही बंदूक घेऊन जातो. भयानक प्रकार आहे तो, इतकं सोपं नाही आहे. सर जास्त छान सांगतील माझ्यापेक्षा. पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या शिकवल्या जातात आणि त्या जेव्हा त्या युद्धामध्ये येतात तेव्हा ते अख्खं फोर्स तयार होतं. म्हणून खूप परिश्रम आहेत सगळ्या इन्स्ट्रक्टर्सचे, टीचर्सचे, ड्रिल उस्तादचे, जे लोक रात्रंदिवस एक करून ह्या योद्धा घडवत असतात, एक एक करून, 1 स्टेप ॲट अ टाईम. माझा एक स्वतःचा किस्सा मजेशीर आहे पण आज मला जरा सांगावं असं वाटतोय सगळ्यांना. हा मी किस्सा कधीच कोणाला सांगितलं नाही कारण खूप एम्बॅरेसिंग आहे. मी जेव्हा ज्युनियर टर्ममध्ये होते ना तेव्हा आम्हाला एक दर फ्रायडेला काउन्सिलर यायचे आणि काउन्सिलर असेच यायचे आणि गप्पा मारायचे की बाबा तुम्ही सगळे ठीक आहात ना, काही प्रॉब्लेम नाही ना, एवढं डिफिकल्ट ट्रेनिंग करताय वगैरे वगैरे. प्रश्न विचारायचे, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे ना, इथे सगळं राहणं बिणं ठीक आहे ना. ज्युनियर टर्ममध्ये आपल्याला काहीच माहीत नसतं म्हणून मी एकदम कॉन्फिडेंटली त्यांना सांगितलं की मॅम ॲक्च्युली बरं झालं तुम्ही आलात. काय होतं माहिती आहे का, आमचं क्लास संपतो 5 वाजता आणि आमच्या सिनियर्सचा 4:30 वाजताच संपतो क्लास. तर जोपर्यंत आम्ही येतो ना तिथे सगळा चहा आणि बिस्किट असतात ते संपलेली असतात.
आणि मिळतच नाही हो. मी आल्यापासून म्हणजे आता मला 15 दिवस झाले अकॅडमीमध्ये, मला चहा बिस्किट काही खायलाच मिळालं नाही. तर काउन्सिलर बोलल्या अच्छा ओके ठीक आहे, वी विल लुक इन टू इट कॅडेट असं बोलल्या. सगळे माझे कोर्समेट खुश, वा आता उद्यापासून चहा मिळणार बरं का आपल्याला, तू सांगितलं बस झालं काम. गेलो आम्ही सगळे खुश होऊन एकदम की आता उद्यापासून आपलं सगळं लाईफ सेट आहे. काउन्सिलरलाच सांगायचं काम होतं. त्या दिवशी रात्री DI म्हणून एक कन्सेप्ट आहे, म्हणजे ड्युटी इन्स्ट्रक्टर. प्रत्येक जे कडेट जिथे राहतात तिथे एक ड्युटी इन्स्ट्रक्टर असतो जो रात्रभर तिथे राहतो, सो दॅट एव्हरीवन इज सेफ आणि काही प्रॉब्लेम नाही आहे ना वगैरे, अशी त्याची ड्युटी असते. नेमकं त्या दिवशी आमचा जो स्क्वॉड्रन कमांडर होता तो ड्युटी इन्स्ट्रक्टर होता. ही केम आणि त्यांनी आमच्या सगळ्या सिनियर्सना स्क्वॉड्रनच्या बोलवलं. साधारण असंच काहीतरी 10-10:30 वाजले होते. सगळ्यांना बोलवलं आणि मग फ्रंट रोल बॅक रोल ह्या त्या सगळं 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 करून आमच्या सिनियर्सना असं धुतलं, त्यांनी लिटरली धुतलं. आम्ही खिडकीतून बघत होतो की काय चाललंय नक्की, कोणी काय केलं काय माहिती, कोणाला काही पत्ता नाही काय झालं नक्की. त्याच्यानंतर सगळ्यांना उभं केलं 2 तासांनी, पूर्ण सगळे घामाने माखलेले आणि एकदम चिडलेले की काय झालं, कोणी काय केलं तेच माहीत नाही. त्यांना म्हणतात यू पीपल आर ट्रेनिंग युअर ज्युनियर्स, म्हणजे तुम्ही तुमच्या ज्युनियर्सना ट्रेन करताय. ते रडतात तिकडे आम्हाला बिस्किटं मिळत नाही आणि चहा मिळत नाही म्हणून. हे तिकडे जातील बॉर्डरवर आणि रडत बसतील की आज बिस्किट नाही मिळालं, मी नाही करत लढाई, मी बसून राहतो म्हणून. काय चाललंय तुमचं. ते चिडले, DI गेले, त्यांना खूप बडबड 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 केली आणि DI निघून गेले. त्याच्यानंतर लगेच अनाऊन्समेंट, ऑल ज्युनियर कॅडेट्स फॉलिन ॲट फायर. ज्युनियर कॅडेट्स आले. त्याच्यानंतर जे 2-3 तास आमचं जे काय झालं अकॅडमीमध्ये की तुम्ही हे कराल, तुम्हाला बिस्किटं मिळाली नाही, हा इम्पॉर्टंट तुमचा फोकस आहे का तुमचा ट्रेनिंग फोकस आहे काय आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी काउन्सिलर आमच्या क्लासरूममध्ये माझ्याकडे बघितलं आणि मला विचारलं एव्हरीथिंग ओके कॅडेट. म्हटलं मॅम फॅन्टॅस्टिक, काही प्रॉब्लेम नाही लाईफमध्ये माझ्या, एकदम छान चाललं आहे सगळं. त्याच्यापुढे नो कंप्लेंट्स. काय शिकवतं आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आपल्याला काय शिकवतं की ह्या खूप छोट्या गोष्टी आहेत. चहा नाही मिळाला, बिस्किट नाही मिळालं, पार्किंग नाही मिळालं, याव नाही मिळालं, त्याव नाही मिळालं, ह्याच्यावर जर तुम्ही विचार करत बसलात तर तुम्ही तुमच्या मेन कामावर फोकस करूच शकणार नाही. आणि तुमचं मेन काम आहे देशाची सुरक्षा, बिस्किट नाही. सो ह्या सगळ्या छोट्या गोष्टी सोडून द्या. तुम्हाला दिवस जेवायला मिळणार नाही, तुम्हाला कपडे बदलायला मिळणार नाही, तुम्हाला काहीच मिळणार नाही. आणि दॅट इज हाऊ इट इज सपोज टू बी. आणि दॅट इज वाय यू आर डिफरंट फ्रॉम दी सिव्हिलियन्स. हा तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामधला फरक आहे की तुम्हाला काही नाही मिळालं तरी तुम्हाला सर्वाईव्ह करता आलं पाहिजे. आणि हे इतकं काय म्हणतात त्याला डिफिकल्ट लेवलचं लर्निंग झालं माझ्यासाठी तेव्हा. त्याच्यानंतर बिस्किट खाल्लंच नाही आहे, सोडून द्या, नकोच बिस्किट. अकॅडमीमध्ये मी बिस्किटच नाही खाल्लं त्याच्यानंतर. सो असे खूप किस्से आहेत, अशा खूप गमती आहेत. जेव्हा आपण लॉयल्टी, ऑनेस्टी अशा मोठ्या मोठ्या गोष्टी करतो की इंटिग्रिटी असते सोल्जर्समध्ये, म्हणजे तुम्ही त्यांच्याकडे बघू नका तरी पण ते डिसिप्लिन्ड असतात. याचा एक खूप सुंदर अनुभव मला NDAमध्ये आला. मी NDAमध्ये पोस्टेड होते आणि हेच छोटी छोटी मुलं होती, सगळी कॅडेट्स होते तिकडे. आणि आमचं एक असं एक पद्धत असते की जेव्हा आपण NDAमधून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो, सायकलवर जातात सगळे कॅडेट, पण ते असे एकटे नाही जाऊ शकत. त्यांना 4 किंवा 6च्या ग्रुपमध्ये जावं लागतं. त्याला स्क्वॉड असं म्हणतात. आणि त्या स्क्वॉडमध्ये त्या चौघांना बरोबर जायचं असतं. कोणी ऑफिसर आला तर त्यांना विश करायचं असतं. आणि तेव्हा यू हॅव टू बी प्रॉपरली ड्रेस्ड. तुम्ही बॅरे घातलेला असला पाहिजे, तुम्ही तुमचा युनिफॉर्म चांगला घातलेला असला पाहिजे. यू कॅनॉट बी की हे विसरून गेलो, हे नाही ते नाही, असं नाही चालत, नंतर पनिशमेंट मिळते. सो 4 कॅडेट बिना टोपीचे चालले होते, विदाऊट बॅरे. हां, आणि इट इज व्हेरी सिरियस थिंग इन NDA. म्हणजे याच्यासाठी खरंच पनिशमेंट मिळते आणि खूप सिरियस आहे की सायकलवर चाललेत 4 जण. ड्रिल उस्तादनी त्यांना थांबवलं. त्यांना सांगितलं इधर क्या हो रहा है, क्या चल रहा है सब. त्यांना पनिशमेंट दिली, त्यांनी पनिशमेंट घेतली. मग त्यांना घेऊन गेले ॲडजटंटकडे. ॲडजटंट इज द पर्सन जो डिसिप्लिनसाठी इन्चार्ज असतो NDAमध्ये, की तो डिसिप्लिन कॅडेट्सचं ॲडजटंट बघतात. सो त्यांच्याकडे घेऊन गेले. त्यांच्याकडे गेल्यानंतर या कॅडेट्सनी त्यांना विचारलं की काय, व्हाय यू नॉट वेअरिंग युअर बॅरेज, वेअर आर युअर बॅरेज. तर मग एका कॅडेटनी सांगितलं की सर, हा जो मुलगा आहे आमच्याबरोबर त्याचा बॅरे कोणतरी घेऊन गेलं आणि त्याचा बॅरे नेलं. आणि मी त्याला म्हटलं की अरे तू दुसऱ्याचं उचल ना बॅरे, काय प्रॉब्लेम आहे. तो बोलला मग त्याचा उचलला तर त्याला प्रॉब्लेम होईल, मी नाही उचलणार. आता जर हा एकटा बॅरेशिवाय असता तर ह्याला एकट्याला पनिशमेंट खायला लागली असती. म्हणून आम्ही सगळ्यांनी बॅरे ठेवून दिले आणि आम्ही सायकल काढली.
ॲडजटंट वॉज सरप्राईज्ड की हे फर्स्ट टर्मर्स होते. फर्स्ट टर्मर म्हणजे जस्ट अकॅडमीमध्ये आलेले मुलं. आणि लुक ॲट दर इंटिग्रिटी. आणि त्या कोर्सचा एक आपल्या बरोबरचा जो कोर्समेट आहे त्याला एकट्याला पनिशमेंट नको मिळायला म्हणून आपण सगळे पनिशमेंट खायला तयार होणं, त्याच्यासाठी या सगळ्यांना अवॉर्ड मिळालं NDAमध्ये. एखादा असता तर त्यांनी पनिशमेंट पण दिली असती की अरे तुम्ही सगळे चुकलात चला पनिशमेंट, जे जनरली कॉलेजमध्ये होतं. कारण टीचर्सचं असं होतं की अरे नाही चुकलं ना चला पनिशमेंट नाही. पण तिथे ती इंटिग्रिटी, ती लॉयल्टी, ते तुमचे जे मित्र आहेत त्यांच्याबरोबर आपण हे कष्ट करायला तयार आहोत, ही तयारी हे इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यामुळे त्यांना अवॉर्ड मिळाला. आणि हा एक खूप मोठं एक्झाम्पल आहे की कसं ट्रेनिंग होतं आणि कुठल्या गोष्टींना इम्पॉर्टन्स दिला जातो त्यावेळी. अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे डिफेन्समध्ये, दॅट इज ट्रेडिशन. आपण म्हणतो ना कल्चर जपायला पाहिजे, ट्रेडिशन जपायला पाहिजे. पण जसं डिफेन्समध्ये ट्रेडिशन जपतात ना तसं कुठेच जपू शकत नाही. आणि ते ट्रेडिशन का जपतात की आपल्याला किती आपली हिस्ट्री माहीत असते. खूप लोकांनी आपण शिवाजी महाराज म्हणतो, पण आपल्याला पूर्ण शिवाजी महाराजांची हिस्ट्री माहिती आहे का? त्यांच्या आयुष्याबद्दल आपल्याला सगळं माहिती आहे का? नाही माहिती. कारण आपल्याला कोणी सांगितलं नाही, शिकवलं नाही, आपल्याला त्याचं इतकं महत्त्व नाही. आपण म्हणतो खूप भारी माणूस होता, पण त्या भारी माणसांनी त्या पूर्ण प्रवासात काय काय केलं असेल, किती कठीण परिश्रम केले असतील. ते पण 16-17 वर्षाचेच होते जेव्हा ते योद्धा झाले, जेव्हा त्यांनी इतक्या मोठ्या कामगिरी केल्या. हे ट्रेडिशन डिफेन्समध्ये जपण्यासाठी ह्या सगळ्या स्टोरीज ज्या आहेत त्या युनिटमध्ये सांगितल्या जातात. आता ही जी पुढची स्टोरी आहे ही माझी नाही, मी ऐकलेली आहे, पण मला सांगायला खूप आवडेल. एक स्टेशन होतं आणि तिथे ऑफिसर्सची पार्टी चालू होती आणि सगळेजण छान गाणं म्हणत होते, नाचत होते, छान पार्टी चालली होती, सगळ्या गोष्टी चालल्या होत्या. थोडासा उशीर झाला पार्टी वाइंड अप करायला. तर तो आतमध्ये जो कुक होता तो एकदम परेशान झाला होता की अरे संपतच नाही आहेत काय, मी सारखं आपलं करतोय, घेऊन जातोय, गरम करतोय, यांचं काय होतच नाही आहे. असं करून करून पार्टी संपायला थोडासा उशीर झाला. त्यांनी सगळं भांडी वगैरे आवरली, बाहेर गेला आणि खूप चिडून भांडी घासत होता. तर तिथे असे कुत्रे आले काही आणि ते जे खरकट आहे ते खायला लागले. तर यांनी ते जे मोठ्या भांड्यामध्ये ते हलवायचं असं मोठं हे असतं चमच्यासारखं, ते घेतलं आणि जोरात एका कुत्र्याला मारलं. तो का खूप आवाज झाला आणि हा चिडून आतमध्ये निघून गेला. हे ना एकदम मला हैराण केलं आहे सगळ्यांनी, असं करून गेला आणि झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तिकडचे गार्ड झाले तेव्हा त्यांनी तिकडे एक वाघ मेलेला बघितला. वाघ मरून पडलाय तिकडे. तो रात्री ज्याला मारलं होतं तो कुत्रा नव्हता, तो वाघ होता. सकाळी स्टोरी काय झाली, अरे हमारा युनिट हमारा खानसामा भी शेर मारता है. आत्तापर्यंत ते युनिटचे लोक हेच म्हणतात, हमारा खानसामा भी शेर मारता है, आप हमें मत बताओ, हम बहुत बहादूर है. हे ट्रेडिशन्स आहेत आणि हे स्टोरीज कॅरी फॉरवर्ड होतात आणि हे सांगितले जातात आणि ह्याच्यावर खूप प्राईड असतं. हे प्राईड जपलं जातं. आणि हे जर आपण आपल्या सिव्हिल लाईफमध्ये पण आपण प्रत्येक ह्या लहान मुलांना हे सांगितलं, त्यांना समजवलं, त्यांना या स्टोरीज सांगितल्या, तर स्टोरीजचा जितका इफेक्ट होतो ना दुसऱ्या कुठल्या गोष्टींचा होत नाही. त्या लक्षात राहतात आणि हे सांगणं म्हणून आपल्यासाठी गरजेचं आहे. माझ्याकडे खूप अजून स्टोरीज आहेत पण मला वेळ तेवढाच दिलेला आहे म्हणून मी थोडंसं लवकर एंडवर येणार आहे की आत्ता प्रेझेंट चॅलेंज सिच्युएशन काय आहे. आणि मी फक्त योद्धा या कंटेक्स्टमध्ये आत्ता बोलणार आहे कारण खूप सुजाण ऑडियन्स मला मिळालं आहे आणि आय एम शुअर हे कुठेतरी पोचेल, हे नवीन पिढीपर्यंत पोचेल. जेव्हा आपण सगळे बोलू तेव्हा परत जाऊन कोणाला तरी ही गोष्ट सांगू. आता प्रॉब्लेम काय होतो आहे डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये, लोक नाही आहेत का आपल्याकडे सर्व्हिस करणारी? नाही, असं नाही आहे, खूप लोक आहेत. पण तरी पण जो क्रीम क्राऊड पाहिजे, जेवढ्या वेकन्सीज आहेत तेवढ्या वेकन्सीज अजूनही भरल्या जात नाही आहेत. त्याचं मेन कारण हे की डिफेन्स सर्व्हिसेस आपलं स्टँडर्ड कधी कमी नाही करणार, कधीच कमी नाही करणार सिलेक्शनचं. तिथे कुठलंही रिझर्वेशन नसणार. तिथे तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्या कॅलिबरवरच जाऊ शकता. आणि ते कॅलिबरचे लोक हे पर्टिक्युलर फील्ड का चूज करत नाहीत? कारण पहिली गोष्ट म्हणजे एकतर मोटिवेशन नाही आहे, आपण त्यांना ह्या स्टोरीज सांगत नाही, आपण त्यांना सांगत नाही की एक्झॅक्टली तिथे काय होतं आहे आणि तुम्ही का तिथे असलं पाहिजे. आपण त्यांना हे सांगत नाही की प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे की तुम्ही देशासाठी काहीतरी करावं. काय करावं इट इज अप टू यू, पण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. ही फक्त सोल्जर्सची जबाबदारी नाही, कारण ते किती करतील,
ते ऑलरेडी एवढं करतायत, ते अजून किती करतील, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. दुसरी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जेव्हा आपण ह्या स्टोरीज सांगतो तेव्हा ब्रेव्हरी, सॅक्रिफाईस या स्टोरीज कुठेतरी आल्या पाहिजेत. अगदी आपल्या एज्युकेशनच्या पुस्तकांपासून ते घराघरात ज्या आपण गोष्टी सांगतो मुलांना, हे कुठेतरी आलं पाहिजे. हे आपण आत्ता स्लाईड्स बघितल्या, पण ह्यांच्या गोष्टी हे त्यांच्यापर्यंत कोण पोचवणार, ही आपली जबाबदारी आहे. अजून एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम इज आपलं सक्सेस हे सॅलरी पॅकेजबरोबर आपण कुठेतरी अटॅच करून टाकलं आहे. आणि हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे की ह्याची सॅलरी चांगली ना म्हणजे हा माणूस सक्सेसफुल, मग तो पैसे कसे कमवतो ह्याला काही महत्त्व नाही. आणि हे जोपर्यंत थांबणार नाही तोपर्यंत ही चांगली मुलं, हे जे कॅलिबर आहे आपल्या देशाचं, हे एक तर देशाच्या बाहेर जात राहील किंवा ते अशी फील्ड चूज करणार नाहीत. कारण त्यांना हे समजतच नाही आहे की जर आपण हे नाही केलं तर आपण नाही वाचवू शकणार आपल्या देशाला, त्याचे बॉर्डर्स नाही वाचवू शकणार, आणि मग त्याच्यानंतर आपण काहीच नाही करू शकणार. मग आपल्या 6 फिगर सॅलरीचा पण काही फायदा नाही. तर ओव्हर एम्फसिस ऑन मॉनिटरी बेनिफिट्स, म्हणजे हे जे सारखं मुलांच्या डोक्यात असतं की ना मला 6 फिगरची सॅलरी, अरे पण काय करशील तू त्या सॅलरीचं, तुला वेळ कुठे मिळणार आहे ती सॅलरी स्पेंड करायला. आता तुला खूप पैसे मिळतील पण तू काय करणार त्या पैशाचं. मग तू जेव्हा म्हातारा होशील ना तेव्हा म्हणशील आता मी सोशल सर्व्हिस करतो. तेव्हा चालता येत नसेल, काय हातपाय हालत नसतील, काही करता येत नसेल, पण मी आता सोशल सर्व्हिस करतो. नाही, सोशल सर्व्हिस तेव्हा नाही होणार, सोशल सर्व्हिस आत्ता होईल. आणि ती कशी होईल, तुम्ही ज्या कुठल्या प्रोफेशनमध्ये आहात तुम्ही खरे राहा आणि तुम्हीच ठरवा की मी नाही करणार चुकीचं. हे एवढं फक्त जरी ठरवलं प्रत्येक मुलाने आताच्या, आपला देश बदलेल आणि खूप सुंदररित्या बदलेल. आणि मग काहीच करायची, मग आपल्याला रडायची गरज नाही पडणार, अरे हा उगाच पैसे घेतो आणि इथे करप्शन होतं आणि तिथे हे होतं. हे आपणच आहोत, हे आपलेच लोक आहेत, म्हणून ह्याचा विचार करायची खूप गरज आहे. आणि तिसरं सगळ्यात इम्पॉर्टंट, देर इज नो शॉर्टकट टू सक्सेस. सक्सेसला कुठलाच शॉर्टकट नाही. आपण काही करून, मी माझे आईवडील इथे बसलेत, ते सांगतील मी एअरफोर्स जॉईन केलं कारण मला अभ्यास नव्हता करायचा. टू बी व्हेरी फ्रँक, मला कोणीतरी सांगितलं होतं की तुम्ही फोर्सेसमध्ये गेलात ना की अभ्यास नाही करायला लागत. आणि ॲक्च्युली म्हणून मी खूप अभ्यास केला, हे म्हणायला की एकदा क्लिअर करून टाकू नंतर नाही करायला लागणार. पण जेवढा एअरफोर्सने मला अभ्यास करायला लावला ना, म्हणजे अनबिलिव्हेबल. तो मी पूर्ण माझ्या पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलपर्यंत केलेला नव्हता. म्हणून शॉर्टकट नाहीच आहे. आपण जिथे शॉर्टकट घ्यायला जातो तिकडे ते उलटं पडतं. मेहनतीला पर्यायच नाही आहे आणि हे आत्ता समजण्याची खूप गरज आहे. खूप शांतपणे या सगळ्या गोष्टी ऐकल्यामुळे थँक्यू, आणि मला बोलल्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद. येस सर. अरे सॉरी सर, मी ते अग्निवीरचं विसरले. आय विल जस्ट कवर क्विकली. हो आय विल सर. थोडासा वेळ कमी आहे आणि एक रिक्वेस्ट आहे की अग्निवीर जे आत्ता नवीन संकल्पना आहे, आय टोटली अग्री की खूप लोकांचं मल्टिपल व्ह्यूज आहेत त्याच्यामध्ये की अग्निवीर सक्सेसफुल होईल का नाही होईल. पण मी तुम्हाला ह्याच्यावरून एक किस्सा सांगते की 1992मध्ये पहिली बॅच आली स्त्रियांची एअरफोर्समध्ये, फर्स्ट बॅच. तेव्हा लोकांनी खूप प्रश्न उचलले की हा करू शकतील का, यांच्याकडून होईल का, आपण यांना कसं ट्रेनिंग द्यायला पाहिजे, आणि आपण 5 वर्ष देऊन बघूया. मी पण शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर आहे, सो मला माहिती की 5 वर्ष करून बघू दे यांना, केलं तर करतील, नाही तर मग आपण ते रिव्हर्ट करू. असं हे सगळं गोष्टी चालू होत्या. मुली आल्या, त्यांनी स्वतःला प्रूव्ह केलं, त्या फायटर पायलटपर्यंत आता पोचल्या, त्या कॉम्बॅट आर्म्समध्ये आलेल्या आहेत आणि अजून पण लोक प्रूफ मागतात. असं अग्निवीर ही जी संकल्पना आहे ती खूप नवीन आहे. इट इज व्हेरी न्यू. आत्ता तर पहिली बॅच पासआउट झाली, ते आता काम करायला लागले, ते आता तिथून रिलीज होतील. त्याचं काय होणार आहे फ्युचर हे बघूया तरी. बघणं इम्पॉर्टंट आहे. आपण पहिलेच प्रश्न विचारतो की काय, कसं, कोण, कुठे, कशाला करतील, मग 4 वर्ष आपण एवढं कशाला मेहनत करायची. तुम्ही विचार करा, इस्रायलसारखा देश, त्यांचे अख्खेचा अख्खं ते पूर्ण जेवढा देश आहे तो अख्खा ट्रेंड आहे, प्रत्येकजण मिलिटरीमध्ये सर्व्ह करतं. आणि तुम्ही इस्रायलची कंडिशन बघा आत्ता काय आहे. कोणी काय हात लावू शकतं का इस्रायलला? नाही लावू शकत ना. का नाही लावू शकत? कारण एव्हरीवन इज डिसिप्लिन्ड. जर तुम्हाला 4 वर्षात एवढे लोक डिसिप्लिन्ड मिळत आहेत, प्रॉब्लेम काय आहे? घ्या ना. इट इज अ वंडरफुल इनिशिएटिव्ह. ॲज पर मी इट इज अ वंडरफुल इनिशिएटिव्ह. जर बाय चान्स असं झालं जरी की इट इज नॉट सक्सेसफुल, विल स्टॉप इट, इट्स ओके.
बट ट्राय करणं गरजेचं आहे. एवढी मॅनपॉवर आहे आपल्याकडे, वेस्ट कशाला करायची? ॲटलिस्ट त्यांना आपण ट्रेन करूया. त्यांना जेव्हा ते बाहेर येतील आणि तुमच्यासारखे सिव्हिलियन जॉब्समध्ये काम करतील तर त्यांची इंटिग्रिटी बाकी लोकांपेक्षा थोडीशी चांगलीच असणार, कारण ते ट्रेनिंग करून आलेत. सो दिस इज माय टेक अबाउट अग्निवीर. आणि एवढं म्हणून मी माझं भाषण संपवते. माझं ॲक्च्युली टाईमचा घंटी वाजलेली आहे. सर एक किस्सा घेऊ का? चालेल का? एक घेऊ किस्सा? बर. एक खूप सुंदर किस्सा अगेन माझा स्वतःचा आणि ट्रेनिंगबद्दलच आहे थोडासा. ते चहाचं मी जो तुम्हाला सांगितलं, आम्हाला बिस्किट नाही मिळायचं वगैरे वगैरे, त्याच्यानंतर आम्हाला चहा मिळायला लागला बरं का. पण एक असा तुम्ही मग बघितला का? बॉर्डर पिक्चर बघितला असेल ना, त्याच्यामध्ये तो मग बघितला असेल, तो असा मोठा ॲल्युमिनियमचा मग, जो आम्ही सगळ्या गोष्टींसाठी तोच मग यूज करतो, कारण आमच्याकडे तेवढंच असतं एक. सो तो मग आम्हाला एक मग भरून चहा मिळायचा आणि 30 जणं असायचे. सपोज 30 जणं उभे आहेत स्क्वॉडनमध्ये सगळे, तर प्रत्येकाकडे तो मग फिरायचा. म्हणजे प्रत्येकाने एक एक सिप त्याच्यातला घ्यायचा आणि एन्श्योर करायचं की तुमच्या पूर्ण स्क्वॉडनला तिथे जितकी लोकं आहेत प्रत्येकाला चहा मिळाला पाहिजे. मग तिथे आपण नखरे करू शकतो का? अरे बापरे, उष्ट दिलं मला, यांनी आधी पहिलं, मी कसं पिणार वगैरे, काही नाही. परत हे का करतायत ते तेव्हा समजलं नाही. पण जेव्हा आम्ही कॅम्पमध्ये गेलो तेव्हा आम्हाला 20-25 किलोमीटर पळायला लागायचं. लिमिटेड पाणी असायचं आमच्याकडे, 1 बाटली 2 बाटली एवढेच पाणी, आणि ते 30-30 40-40 लोक ते पाणी शेअर करायचे. तेव्हा कोणाला काही प्रॉब्लेम नाही झाला. इतकी आमच्या डेली ट्रेनिंगमध्ये त्याची सवय झालेली होती की रोज तुम्हाला 1 कप चहा मिळणार, सगळ्यांनी वाटा, 1 कप चहा सगळ्यांनी वाटा, बस. आणि त्याच्यानंतर म्हणून जेव्हा तिथे बॉर्डरवर जातात, जेव्हा लढाई करतात, तेव्हा हे शेअरिंग आणि एकमेकांबद्दलची ती कमराड्री जी आहे, एकमेकांना समजून घ्यायचं, सांभाळून घ्यायचं, लक्ष ठेवायचं की ह्याला पण मिळालं पाहिजे, मी एकटा मोठा सिप नाही घेऊ शकत, नाही तर ते संपेल आणि दुसरा माणूस बहुतेक त्याला पाणी मिळणार नाही. हे सो हे लर्निंग्ज आहेत आर्म फोर्सेसचे. आणि थँक्यू व्हेरी मच. मला इथे बोलवल्याबद्दल खूप थँक्यू आणि भेटूया परत. जय हिंद. आजचं ज्या वर्षातील 14वं पुष्प स्वर्गीय पंडितराव खैरे यांच्या स्मृतीला झालेलं आहे. या ठिकाणी योगेश खैरे हे उपस्थित झालेले आहे. त्यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं आणि व्याख्यानमालेचे सचिव श्री देवरे यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करावा. आजचा जो विषय होता युद्ध आणि योद्धा, तर या विषयाला प्रत्यक्ष युद्धामध्ये सहभागी होणारे आणि त्यासाठी काय कष्ट करावी लागतात याची माहिती सेवानिवृत्त झालेल्या आपल्या सुप्रिया चित्रे यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. मेहनत, कष्ट आणि चिकाटी ही महत्त्वाची आहे. भारताला जरी 1947 साली स्वातंत्र्य मिळालं असलं तरी त्यानंतर आपल्या भारतीय सीमा म्हणजे 7500 किलोमीटरचा समुद्रकिनारा आणि इतर आपले पर्वतरांगा यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी ज्यांनी घेतली ते सर्व भारतीय सैनिक योद्धे यांचा प्रत्यक्ष अनुभव आज आपल्याला या ठिकाणी आलेला आहे. आणि कुठलेही ट्रेनिंग जर घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी काय त्याग करावं लागतं याची अतिशय चांगली माहिती सुप्रिया चित्रे यांनी आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजेच आपले सगळे मित्र कॉफी पिऊन फिरतायत आणि आपण त्या ठिकाणी ट्रेनिंग करतो आहे. ज्या वयामध्ये आपल्याला काही समजत नाही अशा वयातली बरीचशी वर्ष आपण त्या ठिकाणी घालवतो आहे, पण त्याचं फळ हे चांगलं मिळतं हे त्यांच्या अनुभवावरून त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. कुठलीही गोष्ट असो, कष्ट करणं, सातत्य ठेवणं हे गरजेचं आहे, हा संदेश त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे.